नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि इथे दिवसाची सुरुवात झाली होती जिरा वॉटर घेऊन आणि नाश्त्याला छान खमंग आणि खुसखुशीत असे आप्पे बनवलेले होते. आणि आज एक वाईट गोष्ट झालेली होती आमच्यासोबत. आमच्या घरी असं मंदिर साफ करताना आमची लक्ष्मी जरा खंडित होऊन गेलेली होती आणि इतकी सुंदर मूर्ती आम्हाला शिरवून द्यावी लागली आहे आणि खूप मन दुखत होतं या दिवशी. आणि मग तिथूनच आम्ही शेतात गेलो. शेतात कापूस वेचायला चालू होता आणि इकडे माझ्या भावाची काही वेगळीच मस्ती वगैरे चालू होती. आणि मग पेरूच्या झाडाला पण खूप छान लाल पेरू असे लागलेले होते. तर मग आमचे मोठे बाबा आम्हाला तिथे पेरू वगैरे तोडून देत होते. आधी तर त्यांनी झाडावर चढून शेंगा तोडल्या होत्या. आमच्या शेतात वालाच्या शेंगाचं वेल आहे, तर त्यामुळे तिथे ते शेंगा तोडून देत होते. आणि मग इथे तुम्ही कापूस बघू शकता. हे कापसाचं शेत आहे आणि एकीकडे मिरचीचं आहे. आम्ही तिकडे आतमध्ये गेलो नाही. आणि मग आम्ही गेलो मारुती महाराज संस्थानच्या इथे सालबर्डीला. तिथे जाऊन मंदिरात आधी छान दर्शन वगैरे केले. खूप सुंदर आणि शांत वातावरण होतं मंदिराचं. आणि छान हे नदीच्या काठेवर आहे मंदिर. आणि महादेव महाराजच्या बाजूलाच हे मंदिर आहे मारुती महाराजांचं. तिथे भागवत सप्ताह चालू होता, तर मग त्यामुळे आम्ही तिथे गेलेलो होतो दर्शन करायला. आणि तिथे रोज असा महाप्रसाद वगैरे पण चालू असतो, तर मग त्यामुळे पण आम्ही गेलेलो होतो. तर मग इथे खूप सुंदर अशा मूर्त्या वगैरे होत्या देवांच्या आणि खूप शांत वातावरण होतं मंदिरात येऊन. खूप मनाला प्रसन्न वाटत होतं, एक वेगळीच प्रसन्नता वाटत होती. मग इथे आम्ही गेलो त्यांच्या समाधी मंदिरामध्ये, जे जरा असं भुयारी मार्गसारखं मंदिर आहे. तर मग इथे आम्ही तेच जात होतो. माझ्यासोबत माझा छोटा भाऊ होता इथे. तर मग आम्ही तिथून असं खाली जात होतो. आणि मग थोडं खाली जाताच तिथेच महाराजांची समाधी आहे, जी इतकी सुंदर सजवलेली होती त्यांच्या भागवत सप्ताहामुळे. खूप सुंदर सजवली होती. आणि काला त्याचा जवळच होता. कालच मंगळवारीच तिथला काला वगैरे झाला आहे. आणि तुम्ही मंदिर परिसर बघू शकता की खूप स्वच्छ आणि सुंदर आणि शांत वातावरण होतं इथे सगळीकडे. आणि मग इथे भागवतची पूजा वगैरे पण मांडल्या गेलेली होती. तर मग इथेच थोडं दर्शन वगैरे करायला आम्ही गेलेलो होतो. आणि मग आमच्या इथे आणखी दुसरीकडे शिवपुराण पण चालू आहे शंकरजीच्या मंदिरात. तर ही बहुतेक तिथलीच पालखी होती की ही मारुती महाराजांच्या मंदिरात चालली होती, कुठली तरी पालखी होती. आणि थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा.